हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 17वा, ओवी क्रमांक 68. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप. हरिनामाचा जप तप भरपूर करावा, प्रभूच्या नामस्मरणाची तपश्चर्या करावी, म्हणजे मग त्या तपश्चर्येच्या योगे काय होते ते पुढे सांगितले जाते. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. असा तपस्वी चिरंजीव होतो, तो दीर्घायुषी होतो, त्याला वैभव प्राप्त होते, त्याला मोक्ष प्राप्त होतो, तो स्वर्गात अनंत काळ व्यतीत करतो. मनुष्याच्या जीवनाच्या 4 अवस्था असतात. त्यापैकी 4थी अवस्था तुरीय किंवा उन्मनी अवस्था ही फार दुर्लभ असते. 16व्या अभंगात त्याचे निरूपण आपण केले आहे. त्याआधी 3 अवस्था असतात. नरक. जो पाप करतो त्याला दुःखद कष्टमय जीवन जगावे लागते. अपुरे अन्न, अपुरे वस्त्र आणि अपुरा निवारा अशा हलाखीच्या स्थितीत जिणे जगावे लागते. दुसरी मर्त्य. हा रजोगुणी लोकांचा निवास असतो. भरपूर कष्ट करावे, भरपूर धन मिळवावे, भरपूर मौज करावी, जन्म मृत्यू अशा फेऱ्या घेत असावे. तिसरा स्वर्ग. गर्भ श्रीमंता घरी जन्म व्हावा, विना कष्ट चैनीत आयुष्य जगावे, सर्व काही सहजच उपलब्ध व्हावे, भरपूर पुण्य केल्याची बक्षिशी असते. ही ओवी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मुद्दामहून सांगितली आहे. नरक कोणालाच आवडत नाही. रिपूंच्या आहारी जाऊन पाप घडते आणि नरक यातना भोगाव्या लागतात. मृत्यूलोकही फारसा आकर्षित करणारा नसतो, कारण तेथे फार कष्ट करावे लागतात. स्वर्ग मात्र प्रत्येक संसारी प्रापंचिक माणसाला हवा असतो. स्वर्ग सौख्य मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्वर्गाच्या मोहामुळे मनुष्य नाम जप करील, पुण्य साठावे आणि स्वर्ग मिळावा म्हणून मनुष्य नामस्मरणाची साधना करील अशी आशा श्री ज्ञानेश्वर माऊलींना आहे. त्यासाठी ते नामजपाने पुण्यसंचय होऊन दीर्घ आयुष्य मिळते. मोक्ष वैकुंठ प्राप्त होतो. तेथे अनेक वर्ष स्वर्गसौख्य उपभोगत जगायला मिळते असे नामाचे महात्म्य सांगत आहेत. या योगे मनुष्य आत्मसन्मुख व्हावा अशी तळमळ त्यांना आहे. अशा आशेने जरी त्याने नामजप केला तरी काही कालावधीनंतर त्याला पुण्य आणि त्यामुळे मिळणारा स्वर्ग यातील फोलपणा समजून येईल. मग तो आपोआपच म्हणेल, पुण्याची गणना कोण करी. हरि ओम.